गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल द रोमिंग प्लेअरमध्ये. तर आज आहे भंडारी प्रीमियर ओरम क्रिकेट स्पर्धेची आज आहे सेमीफायनल मॅच. आता निघालो आहे आणि आज म्हणजे काल मॅच झाली होती GPLची, त्यामुळे आपल्याकडे सगळे आपले मित्र मुंबईचे बाळा आहे, पांडा आहे आणि त्याचे मित्र सगळे आपल्याकडे राहायला आले होते. तर आता निघालो आहे. पहिलं जाणार आपण मालगुडमध्ये ओरमची टुर्नामेंट खेळायला. ती झाली की नंतर लगेच 2 वाजता GPLमध्ये मॅच आहे, तर तिथे जाणार. तर बघूया आधी ओरमच्या टुर्नामेंटमध्ये काय होतं ते. आपला संघ पुढे पोचला, आज थोडा लेट झाला आहे. संघ आपला पुढे गेला आहे. आता मी आणि माझ्यावर अजून एक, आम्ही 2च जण फक्त राहिलो आहे. तर भेटूया डायरेक्ट मालगुणच्या ग्राउंडवरती. आत्ताच ग्राउंडवरती आलो, चालू आहे ही मॅच. ह्या मॅचनंतर आपली मॅच आहे. थोडं संघ इथे तयार आहे, थोडं टीम डिस्कशन झालं आहे आणि तयार आहे आतमध्ये जायला. तर आयुष पण आला आहे. बघूया आता. एक्साइटमेंट खूप आहे. माझं तर हे पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे एक्साइटमेंट थोडी जास्त आहे. तर आता बघूया. पाटीलवाडी या संघाबरोबर मॅच आहे. मगाच्या मॅचमध्ये त्यांनी 1 बॉलला 6 रन्स हवे असताना त्यांच्या बॅट्समॅनने षटकार मारला आणि मॅच जिंकवलं. तर त्याच संघाबरोबर मॅच आहे. बघूया काय होतं मॅचमध्ये. आणि आता आपल्याला भेटलाय बाबा शेठ पाटील, पाटीलवाडीतले पवन केने. स्वांताला नाव दिलंय पाटीलवाडीचा पवन केने. मगाची पण मगाची जो तुम्हाला संघ हे सांगितलं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि आपले सागर पाटील एकदम उमदा फलंदाज, कडक बॅटिंग, कधी मॅच काढू शकतो. आणि मगाची जी मॅच झाली 1 बॉल 6 हाच संघ होता आणि ती मॅच तर त्यांच्यावरच मॅच आहे. तर बघूया मॅच मध्ये काय होते. आताच मॅच झाली, मॅच हरलो आणि आता आलो GPLच्या ग्राउंडवर. म्हणजे आता आलो पांड्याच्या रूमवरती. आणि 2:30 वाजता पहिली मॅच आहे आपली. स्मिथच्या संघाबरोबरच मॅच आहे. तर आता बघूया काय होतं. तिकडे मॅच हरलो, बॉलिंग नाही झाली व्यवस्थित. 2 ओव्हरला 18 रन्स होता पुढच्या. त्या ओव्हरमध्ये एक कॅचसुद्धा ड्रॉप झाली आणि त्या तोच बॅट्समन 54 पर्यंत खेळला. हरलो मॅच. वाईट वाटते कारण एवढ्या लीगमध्ये 3 पैकी 3 जिंकून सुद्धा काय उपयोग नाही झाला. तर आता आलोय GPL तिथे पांड्याच्या रूमवरती. थोड्या वेळमध्येच GPLच्या ग्राउंडवर जाऊ. समोरच ग्राउंड आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते ते. तर आत्ताच GPLच्या ग्राउंडवर आलोय. पहिली मॅच आता चालू होते. पहिली मॅच आपलीच आहे, आपली आणि जयभैरी रत्नागिरी म्हणजे स्मिथचा आणि संघ आहे. तर आता एक 10 मिनिटात होईल चालू आणि सगळी टीम पण आली आहे. आणि पाठीमागे बसलाय पिंट्यादा. पिंट्यादा म्हणजे GPL म्हणजेच पिंट्यादा, एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त. आणि गणपतीपुळ्यामध्ये येऊन जर तुम्ही पिंट्याचं नाव कुठेही सांगितलं, कोणी तुम्हाला डायरेक्ट घरी नेऊन सोडू शकतं. आणि हे जे आता इकडे जे काय आयोजन तुम्ही बघताय, अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, हे फक्त एका माणसामुळे पॉसिबल आहे. तो माणूस आहे. आणि पहिलं एक 2 वर्ष ग्रामीण होती ना, त्याच्यानंतर हे 7वं पर्व आहे. त्याच्यानंतर ओपनचे म्हणजे रत्नागिरीला सुद्धा प्लेयर्स घ्यायला सुरुवात केली. त्याच्या पाठी पूर्ण मेहनत ही पिंट्यादाची आहे. तर पिंट्यादा असंच 7वं आहे. असं 17वं पर्व सुद्धा आपलं येऊ देत. नक्की. आणि आम्ही जर काय तुला मदत लागली, आम्ही कधी आहोत तुझ्यासाठी. धन्यवाद. तर आता बघूया. पहिली मॅच आता चालू होते, काय होते मॅचमध्ये ते बघूया. आणि इकडे आली एक आरवलीतली गोमू श्रेया. हा फक्त ब्लॉग आला, तुझा फोटो गेला. ये आणि श्रेया आलाय. अपोजिट टीममध्ये आहे, स्मिथच्या टीममध्ये. आणि मला सांगितलं ना मी पहिलीवर टाकणार आहे, तू स्ट्राईक ओपनिंग की आजचा बोल काढणार. ठीक आहे, बघूया. गेल्या वेळेला भेटला होता तेव्हा व्लॉग नाही, तेव्हा मी व्लॉगिंग चालू केलं नव्हतं. त्यावेळेला किती 24 काहीतरी खाल्लंच होते माझ्याकडनं. त्याच्यामुळे स्वामी जपत घेऊन जाईल. किती मारले होते? 3 बाउंड्री मारल्या. 3 बाउंड्री आणि 2 डबल. 50-50 झाला होता आमचं. काय 50-50? 3 बाउंड्री 2 डबल म्हणजे 16 रन्स आले होते. 5 बॉलच खेळलो होतो. आता याला बॅटिंग पण लावून देत नाही. तर बघूया आता आज काय करतोय ते. इकडे आले आपल्या सोमेश्वर गावची शान म्हणजे सोम भाटकर. आज भंडारीचा सगळा हरला 1 बॉल 6ला. आणि तुझं सांग. आणि आम्ही पण हरलो. कसे हरलास ते पण सांग. हरलो म्हणजे आमच्या एका प्लेअरने कॅच टाकलं आणि ज्याची कॅच टाकलं तोच बॅट्समन 60 खेळला. आणि तुझ्या बॉलिंगला किती रन आला सांग. माझ्या ओव्हरला गेला
27 रन त्यातल्या 2 लाज वाटते तुला नाही 27 रन गेला माझ्यावरला. त्याच्यात पण सांगतो पहिली 6 मारलं, दुसरी लाईनवर कॅच होती, ती आमच्या प्लेअरने उडी मारून षटकार दिलं आणि त्याच्यावर परत 2 षटकार घालले. आणि त्याच्यानंतर परत किती कॅच होती 2च खाल्ले त्याच्यावर मग 2च कॅच हातातली कॅच टाकल्या तर कमी काय करू? काय तू 6 किती खाल्ले? मी 4 6 खाल्ल्या, 27 रन गेला माझ्यावरला. मी मान्य करतो, पण एका फिल्डरच्या चुकीमुळे तो 27 रन गेला. पण त्याच्यात माझी पण चुकी आहे. मी पण बॉल चांगले टाकू शकलो, पण तो बॅट्समन पण चांगला होता. हे सांगू नकोस, तू 6 बॉल चांगले टाकू नाही शकला असतास ना. मग हे सांग, झालं माझ्याकडनं मग चुकी. 4 6 खाल्लेस ते सांग. मी सांगतोय, मी 4 6 खाल्लं मगाशी पण बोललो. काय आता नशिबात होतं. बघूया आता काय करणार आहे. आणि इकडे ओमकार थारली, जरा अवस्था बिकट दिसते. गाडीवरून आत्ताच आलाय, लय लांबचा पल्ला गाठून आलाय, राजापूर ते गणपतीपुळे. जे त्या टोकावर नाही ह्या टोकावर आलाय, त्याच्यामुळे जरा अवस्था अशी आहे. तुमची किती मॅच आहे? दुसरी. यांची दुसरी मॅच, आपली पहिली आहे. बघूया आता काय होतं. आणि करणंबाला शिंदेगावचा करणंबाला आलाय. तर आता आमची मॅच झाली पहिली, हरलोय मॅच. अजून एक चान्स आहे आम्हाला. आणि आला आपला रोहित भाऊ, मुंबईतून आलाय आणि क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. कधी पण मॅच असली की मुंबईत मॅच खेळायला इकडे येतो. भाऊचं लग्न झालंय तेव्हा कमी झालाय, पण आलाय आज. क्वार्टर फायनल मुंबईच्या इकडे त्याची क्वार्टर फायनल आहे. तर बेस्ट ऑफ लक भाऊ तुला मॅच साठी. नक्की सपोर्ट करा. ह्या मॅच नंतर मॅच आहे, बघूया कोणाबरोबर लागतं. मॅच जिंकलोय. आता मॅच चालू आहे जुई स्पोर्ट्स आणि केएसबी वॉरियर्स. यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर आता आपली मॅच लागणार आहे. परत त्यांची मॅच चालू आहे, ह्याच्यानंतर एक मॅच होईल, त्याच्यानंतर आपली मॅच होईल. तर बघूया त्या मॅच मध्ये काय होतं. डॉट बॉल, 1 बॉल 5. लाईनमन मॅच मध्ये या समीकरण बदलले. एक चेंडू आणि 5 धावा, चौकार लगावला तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायचा आहे. आणि त्यामुळे हा बॉल खूप महत्वाचा. या दिशेने बॉल फेकला तर हा बॉल पॅच गेला. 1 बॉल 5 आणि बाउंड्री. नो आणि नो बॉल. आणि हरिभाई यावी पुढील चेंडू सज्ज. यावी वेट केले आणि त्यानंतर बॉल हिट केले. कॅमेरामॅनला सलामी देणार हा चौकार पाहायला मिळतोय. पुढील चेंडू ओमकार पाटणे ब्राज साठी. यावी शानदार पंच आहे. बॅक टू बॅक लाजवाब फटकेबाजी करताना इथे राज पाहायला मिळालाय. ऑफ स्टिकच्या बाहेर. आताच एलिमिनेटरची मॅच होती. निकूच्या संघाने पांडा वगैरे सगळे एकत्र होते, त्यांच्याबरोबर मॅच होती. तर मॅच हरलोय. काय थोडं 12 बॉल 25 हवा होता, 12 बॉल 25 रन झाले नाहीत आणि मॅच हरलो. स्पर्धेतून बाहेर गेलोय. तर आत्ता सेमीफायनल चालू आहे निकूची आणि स्मिथची. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय आणि बघूया कुठला संघ फायनल जिंकतोय ते. भेटूया थोड्या वेळामध्येच. सेमीफायनल चालू आहे, पांडाची टीम आणि स्मिथची टीम. बघूया आता काय होतंय. 60 काहीतरी टार्गेट आहे यांच्यात. जिंकेल तो बघूया आता काय होतंय ते. तर लोक सगळे इकडे बसले. तर चालू आहे आता मॅच. जिंकेल तो सोमच्या टीम बरोबर फायनल खेळेल. सायू बॅटिंग करतोय. 3 बॉल 3 बाउंड्री मारल्या आहेत पांडाला. 4था बॉल आहे पांडाचा. मस्त बॅटिंग करतोय सायू आणि 4थी पण मारला आहे. 4 बॉलमध्ये 4. पाचवा बॉल आहे, बघूया ही मारतोय का. आणि 5 बॉलला 5.
5 बॉलमध्ये 5 मारणार, शेवटचा बॉल आहे. बाई काय हा प्रकार, सलग 5 चेंडूवरती 5 चौकार लगावले, सलग चौकारावरती लगावले. आणि 6 बॉलमध्ये 6 बाउंड्री मारल्या सायूने पांड्याला. जाम भारी बॅटिंग करतोय सायू. सायूने पांड्याला 6 बॉलला 6 मारला, निकोला पहिल्याच बॉलला बाउंड्री, म्हणजे 7 बॉलला 7 बाउंड्री मारला. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून नजरेस रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला उत्तर देत असताना जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते 7 रन हवाय, 10 बॉल 7. इथे साऊ पाहायला मिळालाय. निखिलचा पुढचा चेंडू सरस आहे, फटका लागलेला आहे, सीमारेषा पार आहे आणि इथे पाहायला मिळालेला 3 हवाय. चौकार आहे. हायेस्ट रन चेस करतायत, म्हणजे आतापर्यंत 60 रन तरी चेस नाही झाला आहे जीपीएलच्या ग्राउंडवरती या वर्षी, आणि जिंकले. एक्झिबिशन मॅच चालू आहे आता रत्नागिरी सिटी वर्सेस रत्नागिरी ग्रामीण. मागे आहे रत्नागिरी सिटी आणि रत्नागिरी ग्रामीण एक्झिबिशन मॅच चालू आहे. आणि ईशानने 4 बॉलला 3 बाउंड्री मारला नाही, चांगली बॅटिंग करतोय. 3-3 ओव्हरची मॅच आहे, बघूया काय होतंय. बबलू बॉलिंग करतोय, चांगली बॅटिंग करतोय ईशान. आणि 4थी मारला, 4 बॉलला 5 बॉलला 4. यावी झेलबादची संधी असेल. आता ग्रामीण सिटी झाली. अरे बॉल वन साइड लोळवलेला आहे. अरे रत्नागिरी दम असेल ना, रत्नागिरी खेळा. आता मी काय बोलतो, ग्रामीण आणि सिटी अशी मॅच होती. राज्यात एक जरी माझ्या टीम मध्ये एक जरी प्लेअर ग्रामीणच्या बाहेरचा असला, एक जरी प्लेअर ग्रामीणच्या बाहेरचा चांगला यांची फोडलेली आहे. अरे आणि आता काय हरले जाते, आता कारणं देत आहे. काही जिंकला काय माहिती. आणि हरल्यावर आता कारणं देतात आहे. आणि दुसरा गायब झालो आहे, मेन म्हणजे ग्रामीण जिंकला आहे. आणि एक हरल्यावर गायब झाला आहे, तो कुठे आता शोधतो त्याला आणि त्याला पण घेतो. आणि हा दुसरा आहे, हा दुसरा आहे. आता पळून जातो. मॅच 2 वेळा पण आम्ही यांना हरवला. कधी कुठल्या बाहेरचे, कोण बाहेरचे प्लेयर जेव्हा झाली ना 2दा, अरे ग्रामीणची मॅच होती, टीम जिंकली, ग्रामीणची मॅच होती. आणि आता कारण सांगतायत, आता कारण सांगतात आहेत. त्याच्यामुळे आता काय बोलू शकत नाही, कारण सांगतात आता हरल्यावर. हा आता आलाय ना, हा दुसरा. एक जो 17 रन मारणार होता ना शेवटच्या ओव्हरला, एक 17 रन जो मारणार होता शेवटच्या ओव्हरला, त्याचा हा भाव आहे. आणि हा पण आता त्याचीच बाजू घेतो. रत्नागिरी खेळा, दम असेल तर रत्नागिरी ग्रामीण आणि सिटी. 9 गावाचे 9 प्लेअर घेऊन खेळतात. ग्रामीणची मॅच होती म्हटल्यावर 9 गावात 9 प्लेअर येणार. मला एक मुरुगाड्याचे काना जिंकले नाही जरा फायनल मॅच चालू होते 5 मिनिटांमध्ये. सोम आणि स्मिथची फायनल मॅच आहे. सोमने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतलं नाही. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. फायनलचा पहिलाच बॉल. अंतिम सामना 6 षटकांचा. 4 बॉलर कंपल्सरी, 2 गोलंदाज, 2 ओव्हर फेकण्याची त्याला इथे संधी असेल. ऑल सेट, ऑल बॉलिंग, बारबती पटवणे. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिली ओव्हर बबलू. बघूया पहिल्या बॉलवर काय होतंय. दिखला पहिली इनिंग झाली आत्ताच. 92 रन झाला आहे. 93चं टार्गेट आहे 6 ओव्हरमध्ये. हायेस्ट स्कोर आहे या सीझनचा. बघूया आता सोम फिरोज वगैरे चेस करतायत का. स्कोर खूप झाला होता. मॅच 1 साइड चालू आहे. 4थी ओव्हर चालू आहे काय, 1 साइड चालू आहे.
झाली आताच फायनल. स्मिथने आणि वन साइड फायनल जिंकले आणि सचिन दादांनी पहिल्यांदाच GPL ला एंट्री केली होती आणि पहिल्यांदाच एंट्री करून पहिल्यांदाच फायनल मारली. फायनल मॅच झाली आताच. फायनल जिंकला. सोम उपविजयी झाला. पण हार्दिक अभिनंदन. पडलाय मंडळाकडून आभार असतील. हरलो पण माझा संघ असा होता, मला क्वालिफाय झाला, इकडे मी फायनल जिंकलो. यांच्याकडून मंडळाकडून आभार असतील. चांगले खेळले सगळे. मुळेच आपण ही मेन म्हणजे सायू संपन्न करत असतो. सायू कोणाचे आभार मानायचे राहिले असतील. सायू खरंच चांगली बॅटिंग केलं. असे तुमचं बघूया कोणाला काय काय बक्षीस मिळालं. अशी अपेक्षा. फायनलचे जे दोन्ही संघ आहेत, त्या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना मिक्सर देण्यात आले. गेल्या वर्षी फॅन होते. फायनलला गेल्या वर्षी आपण जिंकलो त्यावेळेला फॅन होते. यावर्षी मिक्सर आहे आणि पुढच्या वर्षी आताच डिक्लेअर केले त्यांनी सर्व प्लेयर्सना सायकल असणार. फायनलच्या दोन्ही संघातल्या सर्व प्लेयर्सना. नमस्कार मित्रांनो, हा दुसरा दिवस आहे. काल GPL वरून घरी यायला सकाळी 4:30 वाजता, त्यामुळे ब्लॉग काही संपवू शकलो नाही. बक्षीस समारंभ झाला काल सायूला बेस्ट बॅट्समन मिळालं, बबलूला बेस्ट बॉलर मिळालं, स्मिथला मॅन ऑफ द मॅच आणि ऑरेंज कॅप मिळाली, श्रेयाला पर्पल कॅप मिळाली आणि मॅन ऑफ द सिरीज जी सायकल होती तीसुद्धा स्मिथला मिळाली. खूप चांगला गेम झाला दोन्ही संघांचा. तर ब्लॉग काही संपवू शकलो नव्हतो. तर आत्ता उठलो आहे आणि आज महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ता उठलो आहे तर म्हटलं पहिला ब्लॉग संपवूया. तर फ्रेश वगैरे झालो. तर ज्यांना कोणालाही क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असेल त्यांनी आपल्या ब्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच क्रिकेटच्या नवीन सफरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.